नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत। जर तुम्ही 10वी पास आउट असाल तर तुम्ही नक्कीच या पदांकरता अर्ज भरू शकता। महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ग्रुप डी म्हणजे गट ड या पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे। त्या पदांची जाहिरात कशा पद्धतीने आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की अद्यापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचत राहील। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पीडीएफ जाहिरात बघत आहोत। या ठिकाणी विभागाचे नाव दिलेले आहे महाराष्ट्र शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, जी तुम्ही उमेदवारांकरता अत्यंत महत्त्वाची माहिती असेल, जे तुम्हाला माहिती असणे किंवा तुम्ही ती माहिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। अशीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो संवर्ग दिलेला आहे गट ड वर्ग 4, विभाग दिलेला आहे नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय। वेतन श्रेणी बघू शकतो, या ठिकाणी वेतन श्रेणी दिलेली आहे मित्रांनो 15,000 ते 47,600 रुपये अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते। एकूण पदे दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी 680। ग्रुप डी ची महाराष्ट्रातील ही नजीकच्या काळातील सर्वात मोठी भरती आहे, त्यामुळे जर तुमची 10वी झाली असेल तर नक्कीच या पदांकरता तुम्ही अर्ज करू शकता। या पदाविषयीच्या संपूर्ण महत्त्वाच्या लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता, त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज सुद्धा सादर करू शकता। त्यानंतर आपण बघून घेऊ मित्रांनो, जी माहिती तुमच्याकरता अत्यंत महत्त्वाची आहे। या ठिकाणी आरक्षणाविषयी महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पीडीएफ जाहिरात डाउनलोड करून सविस्तरपणे वाचून घेऊ शकता। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं की फक्त महत्त्वाची माहिती घेणार आहोत, त्यामध्ये महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो शैक्षणिक अर्हता। या ठिकाणी आपण वाचू शकतो की उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा दिलेला आहे की मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, म्हणजे उमेदवार हा 10वी पास आउट असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पात्रता जाणून घेऊ। भारतीय नागरिकत्व म्हणजे उमेदवार हा भारताचा नागरिक असावा। वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे 30/12/2023 म्हणजे 30 डिसेंबर 2023 रोजी। विविध प्रवर्गानुसार वयोमर्यादा किती असणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता किमान वयोमर्यादा म्हणजे कमीत कमी वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त वय 38 वर्ष असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे मागासवर्गीय उमेदवारांकरता किमान वयोमर्यादा आहे 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा आहे 43 वर्षे। पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा दिलेली आहे 55 वर्षे। स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य यांची उच्चतम वयोमर्यादा दिलेली आहे 45 वर्षे। खेळाडू उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा म्हणजे उच्चतम वयोमर्यादा दिलेली आहे 43 वर्षे। दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा दिलेली आहे सरसकट 45 वर्षे। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरता तसेच भूकंपग्रस्त उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा दिलेली आहे 45 वर्षे आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा दिलेली आहे 45 वर्षे। त्यानंतर परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने असेल हे सुद्धा आपण जाणून घेऊ। मराठी विषयाचे 25 प्रश्न आणि 50 गुण म्हणजे एका प्रश्नाकरता 2 गुण। इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न 50 गुण। सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण। बौद्धिक चाचणी आणि अंकगणित 25 प्रश्न 50 गुण। अशा पद्धतीने एकूण 100 प्रश्न आणि 200 गुण अशा पद्धतीचा पेपर होणार आहे। परीक्षेचा कालावधी असणार आहे 2 तास म्हणजेच 120 मिनिटे। परीक्षेचे स्वरूप असणार आहे, परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेणार आहे आणि ही परीक्षा बहुतेक IBPS कंपनी घेणार आहे, ज्या कंपनीने सध्याच्या घडीमध्ये महावितरणच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण केलेली आहे आणि हीच कंपनी पुढे परीक्षा सुद्धा घेणार आहे। त्याचबरोबर सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील। हा मुद्दा या ठिकाणी नोट करण्यासारखा आहे। या ठिकाणी दिलेले आहे की परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे। सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणे आणि अशा पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल बाबत IBPS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेलं आहे। सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी असे या ठिकाणी लिहिलेले आहे। म्हणजे IBPS कंपनी ही परीक्षा घेणार आहे आणि विविध सत्रामध्ये विविध दिवसांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलेले आहे विविध कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे कोणकोणते अपलोड करायचे आहे त्याची पूर्ण यादी या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी तुम्हाला 10वीचे मार्कशीट किंवा 10वीचा डिप्लोमा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, जर तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणांतर्गत अर्ज करत असाल तर त्याबाबतचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला डोमेसाइल सर्टिफिकेट सुद्धा जोडावं लागेल आणि त्याचबरोबर SSCच्या नावामध्ये म्हणजे 10वीच्या नावात तुमचा बदल झाला असेल तर त्याचा पुरावा, अशा पद्धतीने विविध पुरावे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागतील। त्याचबरोबर केंद्र निवड विषय दिलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार त्यावेळेस तुम्हाला केंद्र विचारले जाईल म्हणजे कोणत्या शहरातला सेंटर तुम्हाला जवळ पडतं की सुटेबल पडतं ते तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करावे लागेल। जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला 3 केंद्र निवडण्याची मुभा असेल। मागील विविध भरत्यांच्या अनुभवावरून हे सांगतोय। त्याचप्रमाणे पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे फी कशा पद्धतीने आणि किती भरायची आहे तर या ठिकाणी आपण वाचू शकतो। परीक्षा शुल्क म्हणजे फी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता आहे 1000 रुपये आणि राखीव प्रवर्ग म्हणजेच मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्याकरता फी आहे 900 रुपये। ही फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे आणि ही फी नॉन रिफंडेबल पद्धतीची असणार आहे। त्यानंतर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया किंवा कालावधी आपण जाणून घेऊ। अर्ज सादर करण्याचा कालावधी सुरू होते 30/12/2023 रोजीपासून 21 जानेवारी 2024 रात्री 11:59 पर्यंत म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत। त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने फी भरण्याची जी कालावधी आहे ती सुद्धा 21 जानेवारी 2024 रात्री 11:59 पर्यंत असणार आहे। परीक्षेचा दिनांक अजून डिपार्टमेंटने जाहीर केलेला नाही, तो लवकर जाहीर केला जाईल। ते तुम्हाला gmcnagpur.org या वेबसाईटवरती बघायला मिळेल किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ही माहिती वेळोवेळी पुरवल्या जाईल। तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेतलेली आहे। विविध लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहे। पुढील व्हिडिओमध्ये अर्ज कशा पद्धतीने भरायचा याविषयीची आपण माहिती जाणून घेऊ। ऑनलाईन अर्ज करताना कोणकोणत्या अडचणी येतात याविषयी सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।